हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहायला सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत हा लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो. इतक्यात कृष्णा त्या ठिकाणी आलेली असते आणि कृष्णा आता शेतावरून आलेली असते, त्यामुळे तिचे पाय हे चिखलाने भरलेले असतात. आता दुष्यंत म्हणतो, ए थांब, हे काय काय चिखलाचे पाय सगळ्या खोलीभर करतेस? त्यावर कृष्णा म्हणत असते, आव दुष्यंत सरकार, असं काय करताय? आता मी शेतावरून आलो म्हणजे माझे पाय खराबच असणार ना का? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं हो मला मान्य आहे, पण मग शेतातले पाय मातीचे घरी घेऊन कशाला यायचे? तुला कळत नाही का? तू थांब बरं पहिले. त्यावर कृष्णा म्हणते, आव पण मग काय करू काय? त्यावर दुष्यंत म्हणतो, तू आता काही करू नको, जे काही करायचं आहे ना ते मी करतो. घर बघ कसं बडबटलंय, सगळं कसं घाण दिसतंय, चिखल चिखल चिखल. मला ना तुझ्या या चिखलाचाच प्रॉब्लेम असतो. त्यावर कृष्णा म्हणते, आव दुष्यंत सरकार, आता शेतावरनं आलेल्या माणसाच्या पायाला माती नसणार तर मग माती कुणाच्या पायाला असणार? काय असं करतायचं तुम्ही? दुष्यंत म्हणतो, तू थांब गं जरा, तू थांब. आणि मग आता तो न्यूजपेपर्स घेऊन येतो आणि कृष्णाच्या हातामध्ये देतो. आता कृष्ण म्हणते, आव आता ह्याचं म्या काय करू? त्यावर लगेचच म्या काय करू असं विचारल्यावर दुष्यंत डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, अगं हे कॉमन सेन्स वापरत जा ना गं, कधीतरी स्वतःचा थोडा वापर ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते, आव पण काय करायचं काय याचं? दुष्यंत म्हणतो, अगं हे न्यूजपेपर असे रस्त्यावर टाक तुझ्या बाथरूमपर्यंत आणि जा आणि पाय स्वच्छ धुव आणि बाहेर ये. आठवतंय ना माझ्यासाठी कसा तू रस्ता केला होतास तसाच. त्यावर कृष्णा म्हणत असते, अव नाही हो, कशा पायी इद्देचा अपमान करायचा? ह्या पेपरात बी इद्या असती नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं काय संबंध? मी फक्त तुला जायला म्हणतोय ना, मग दॅट्स इट. त्यावर कृष्णा म्हणते, अव नाही, असं नाही, म्या कधी शाळेत गेलो नाही, पण म्या इद्देचा अपमान नाही करायचो. म्या एक काम करतो, मी अशीच जातो चालत चालत आणि नंतर येऊन समजा साफ करून देतो की तुम्हासनी. आणि मग कृष्णा आता तशीच बाथरूममध्ये जाते. दुष्यंत म्हणत असतो, अगं ए ऐक ना, अगं नको, अगं थांब. पण कृष्णा काही ऐकत नाही, ती जातेच. तर इथे बाळजाबाई आणि गणपत हे दोघंजणं काम करत बसलेले असतात. बाळजाबाई लेखाचोखा बघत असतात, हिशोब करत असतात. तर आता लगेचच त्यांना गणपत सांगायला लागतो, बाळजाबाई, अव ह्या उंदाला आपल्या शेतीमध्ये पिकाच्या धान्यात वाढ झाली आहे. बाळजाबाई विचारतात, किती? त्यावर तो सांगतो, 0.1%. त्याबरोबर बाळजाबाई रागानं त्याच्याकडे बघतात. इतक्यात मैनावती तिकडं आलेली असते आणि म्हणत असते, बाळजाबाई, अव ही बघा साडी. त्यावर लगेचच आता जयकांत विचारतो, मम्मी ही साडी कुणासाठी गा आता? त्याबरोबर मैनावती म्हणते, अरे कुणासाठी म्हणजे काय? कृष्णासाठी. आता ती ह्या घरची सून आहे ना व, आज गोंधळाला तिला ही साडी नेसाय द्यायची आहे. खरं तर ही आपली खानदानी साडी आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली. आता पावतर बाळजाबाईंच्या खोलीत होती त्यांच्या कपाटात, पर आता असं वाटतंयच कायमची जाणार कृष्णीकडं. इतक्यात आता लगेचच बाळजाबाई तिच्याकडे रागाने बघतात, तर ती म्हणते, आली मी साडी देऊन. आणि मग लगेचच ती कृष्णाला साडी द्यायला तिकडनं निघून जाते. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच दुष्यंतचे वडील आलेले असतात. आता दुष्यंतचे वडील तिकडे आल्याबरोबर ते आता ज्या माणसाला बरोबर घेऊन आलेले असतात त्याला सांगतात, जा तेल तिकडे ठेवा, तुम्हाला सापडल असं ठेवा. मग ते तेलाचे डबे घेऊन तिकडनं निघून जातात. त्यावर लगेचच ते म्हणायला लागतात, अहो सांच्याला जागरण गोंधळ आहे ना व, तेव्हा तेलाचे डबे मागून ठेवले. आता सुनबाई ड्युटी नाचवणार आपल्या, तुम्ही नाचवली होतीत नाही का? तशीच नाही, म्हणजे तुमच्यापेक्षा चांगली नाचवतील त्या, ते तर झालंच, पण नाचवतील ना सांच्याला, म्हणून तेल कमी पडाय ना गं, म्हणून तेल मागवून ठेवलं. बरं चालू द्या तुमची कामं चालू द्या, कामं महत्त्वाची. एवढं बोलून ते तिकडनं निघून जातात. त्यावर जयकांत म्हणत असतो, काकीसाहेब, आवाज कृष्णेनं ड्युटी नाचवली तर लय अवघड होईल समजा आपल्यासाठी पुढं. कृष्णा आणि दुष्यंत एकत्र राहते आले एका खोलीत. त्यावर बाळजाबाई म्हणतात, पण जर त्या कृष्णीनं ड्युटी नाचवलीच नाही तर? त्याबरोबर मग गणपत म्हणतो, अहो बाळजाबाई, तर काय मग? तर कृष्णीला आणि आपल्या दुष्यंत सरकारांना एकत्र एका खोलीत नाही राहता यायचं. मग आपल्याला पूजा करावी लागल आपल्या कुलदैवतेची जाऊन, आणि ते बी एकदम सिस्टमॅटिकली समज व्हायला पाहिजे. काय बरोबर का नाही? त्याबरोबर बाळजाबाई लगेच म्हणतात, मग तसंच होईल. आज ती कृष्णा ड्युटी नाचवू शकणार नाही. त्यावर लगेचच आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की बाळजाबाई नेमकं असं कसं म्हणायलात? तर जयकांत स्पष्टपणेच विचारतो, अहो काकीसाहेब, पण हे असं कसंच होणार? आज तर जागरण गोंधळ ठेवलाय ना व,
मग ती कृष्णी दिवटी नाचवणारच की. त्यावर बाळजाबाई म्हणतात, जागरण गोंधळात आपण बी गोंधळ घालायचा. म्हणजे त्याबरोबर आता ती सांगते, अरे जयकांत, म्हणजे हेच, आपण ह्या जिन्यावर तेल सांडवून ठेवायचं आणि मग म्या सुनबाईसनी हाक मारणार. मग माझ्या हाकेला ओ देत बाळजाबाई आले आले करत आमच्या न आवडत्या सुनबाई धावत पळत खाली यायला जाणार आणि मग गडगटत गडगटत तिकडनं पडून खाली लोळत येणार. त्यानंतर मग बाळजाबाई ह्या काय आहेत ते त्या कृष्णीला कळणार. कंबरड पाय हात समद तिचं मोडून निघणार. मग कशी नाचिवणार दिवटी. त्याबरोबर आता दुसरीकडे कृष्णाने दुष्यंतच्या खोलीमध्ये झालेला सर्व चिखल पुसून काढलेला असतो. सगळी साफसफाई अगदी व्यवस्थित केलेली असते. आणि मग आता ती दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, एक डाव बघून घ्या तुम्ही. नाही म्हणजे समजा व्यवस्थित साफ झालंय नवं. नाही म्हणजे बघा तुम्ही, जर आणखीन काय असन तर तसं सांगा, म्या करतो की. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही इट्स ओके, ठीक आहे, व्यवस्थित साफ केलंस तू. आता तो एकदा सगळ्या खोलीमध्ये नजर मारतो. कृष्णाने खूप स्वच्छ पद्धतीने साफसफाई केलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी मैनावती आलेली असते. आता मैनावती तिकडे बादली बघते साफसफाई करण्याची, तरीही विचारते, काय ग कृष्णे, हिथं काय करायल्यास. नाही म्हणजे मला मान्य आहे घाई झाली आहे तुमसनी ते, पर आज जागरण गोंधळ ठेवलाय आपल्या घरात, कमीत कमी तव पावतर तरी. त्यावर कृष्ण म्हणते, अहो नाही हो, तसं काही नाही आहे, म्या ते साफसफाई करायला आलो होतो, बघा की फरशी पुसत होतो. त्यावर मैनावती म्हणते, अगं पर त्यासाठी आहेत आपल्या घरात नोकर माणसं, त्यांची जागा तुला घ्यायची काय गरज आहे. आता मैनावतीने असं म्हटल्यावर कृष्णाचं तोंड जरा बारीक होतं, ती गप्प बसते. तशी मैनावती लगेच हसत कृष्णाला म्हणते, अगं नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं, मला म्हणायचं आहे जा उचलून ठेवून देते आता. मग कृष्णा ते उचलून ठेवायला जाते. तर मैनावती दुष्यंतला सांगते, दुष्यंत ही बघ तुझ्या बायकोसाठी साडी आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, मग ते मला कशाला सांगतेस, तिलाच सांग. मग आता कृष्णा बाथरूममधनं बाहेर आल्यावर मैनावती कृष्णाला ती साडी दाखवते आणि म्हणत असते, कृष्णे ही बघ, ही साडी तुझ्यासाठी आहे, आपली खानदानी पारंपरिक साडी आहे ही. आज हीच साडी नेसून तुला ड्युटी नाचवायची आहेत, राहील नवं लक्षात, आणि नाचवशील नवं ड्युटी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, ड्युटी नाचवायची आहेत. त्यावरती सांगते, वय तो पावतर तुला आणि दुष्यंतला एका खोलीत राहता नाही येणार. एकदा का तू ड्युटी नाचवलीस की मगच तुम्हाला तुमची मधुचंद्राची रात्र साजरा करता येईल बघ. त्याबरोबर दुसरीकडे आता इथे दुष्यंतच्या वडिलांनी पाहिलेलं असतं जयकांतला तेल सांडवताना समद्या जिन्यावरती. मग आता त्यासनी प्रश्न पडतो की मी करू तर काय करू, कृष्णेला वरती थांबवू कशी, आणि ह्या लोकांचा डाव ह्यांच्यावरच उलटा पाडू कसा. आता म्या बी वरती जाऊ शकत नाही आणि कृष्णा बी खाली येऊ शकत नाही. काहीतरी असं केलं पाहिजे ज्यानं काहीतरी गडबड होईल आणि कृष्णा वरतीच थांबल. पर करू तर करू काय, विचार चालू असतो. त्यासनी बी काय सुचत नसतं. इतक्यात आपण पाहतो की आता जयकांत तेल समद्या जिन्यावर सांडवून झाल्यावर बाळजाबाईसनी हाक मारतो आणि म्हणत असतो, काकीसाहेब, ओ काकीसाहेब. तर बाळजाबाई येईपर्यंत तो म्हणत असतो, कृष्णे बघ आता तू या तेलावरनं घसरून पडणार आणि ते बी अतिप्रचंड येगानं. हां. इतक्यात बाळजाबाई त्या ठिकाणी आलेल्या असतात. बाळजाबाई जयकांतला म्हणतात, जयकांत झालं नवं काम. तर जयकांत म्हणतो, अहो काकीसाहेब एक डाव तुम्ही नजर तर मारा इकडं. मग आता बाळजाबाई बघतात. त्यावर लगेचच आता म्हणतात, वाह उत्तम, चला आता म्या आपल्या सुनबाईसनी हाक मारतो, म्हणजे सुनबाई धावत पळत खाली येतील. मग बाळजाबाई कृष्णाला हाक मारायला लागतात, कृष्णा, ए कृष्णे, कृष्णा. त्याबरोबर मैनावती म्हणते, ए कृष्णा बाई जा की, बघ की त्या एवढ्या हाका कशा पाय मारायल्यात, आणि वय ही साडी सांभाळून ठेव, उगानंतर गडबड नग. त्यावर कृष्णा म्हणते, वय वय. आणि मग कृष्णा पटकन ती साडी ठेवते आणि मग लगेचच मैनावती म्हणते, अगं थांबल्यास की त्या, जा आता बघ किती हाका मारतायत त्या, उशीर व्हायला नग, जा 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 लवकर बघ काय म्हणायला तुझी सासू ती. त्याबरोबर आता बाळजाबाई आणखीन हाका मारायला लागतात, कृष्णा, ए कृष्णा. आणि मग त्या तिथे जाऊन एका बाजूला लपून उभ्या राहतात. आता इकडनं बाळजाबाई
कृष्णाला हाका मारत असतात तरीसुद्धा अढळराव कृष्णाच्या फोनवर फोन करत असतात, जेणेकरून ते कृष्णाला सांगू शकतील की कृष्णा अगं तिथून खाली येऊ नको. पण आता कृष्णा त्यांचा फोन उचलण्याच्या आधीच त्यांना काहीतरी पडण्याचा आवाज येतो. ते सुद्धा धावत बाहेर येतात. तर इकडे जयकांत, बाळजाबाई आणि गणपत लपलेले असतात. ते सुद्धा बाहेर येतात आणि बघतात तर काय, मैनावती खाली पडलेली असते. बाळजाबाई मैनावतीला म्हणतात, मैनावती अगं काय ग हे, तू पडली कशी? त्यावर मैनावती ही जोरजोराने रडत असते आणि म्हणत असते, मोडले मी मोडले, हात पाय कंबरड समद मोडलं माझं, मला लई दुखायलंय, लई दुखायलंय. इतक्यात आता हा पडण्याचा आवाज कृष्णा आणि दुष्यंतपर्यंत सुद्धा पोहोचलेला असतो. मग आता कृष्णा आणि दुष्यंत हे दोघं जण लगेचच तिकडे धावत आलेले असतात. तर कृष्णा पटपट खाली जाणार असते, पण दुष्यंत तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. कृष्णा दुष्यंतकडे पाहायला लागते, तर दुष्यंत म्हणतो, थांब, हळू जाऊया. आणि मग आता पहिला दुष्यंत हा कृष्णाला थांबवून स्वतःच तिकडनं खाली उतरायला लागत असतो. त्याबरोबर लगेच बाळजाबाई दुष्यंतला सांगतात, दुष्यंत अरे थांब, तेल सांडलं आहे तिथं. त्याबरोबर दुष्यंत आता लगेचच जागेवर थांबतो. तर आता बाळजाबाई ह्या म्हणत असतात, अगं मैनावती तू पडली कशी काय? इतक्यात आता लगेचच मैनावती ही काहीच बोलत नसते, फक्त रडत आणि रडतच बसलेली असते. तर इथे आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, थांब इथे वरतीच. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा दोघंही वरतीच थांबतात, कारण खाली जाता येणार नसतं तेल सांडल्यामुळे. तर आपल्याला काय पाहायला मिळतं की इकडे आता कृष्णाला आठवलेलं असतं की ती खाली जायला निघालेली असते. तर तिचा फोन वाजत असतो. त्यामुळे दुष्यंत तिला म्हणालेला असतो की एक कृष्णा, तुझा फोन सायलेंट कर आणि मग जा. जोर तुझा फोन वाजत राहील माझं मन लागणार नाही कामामध्ये. त्यामुळे मग कृष्णा स्वतःचा फोन सायलेंट करायला तिकडे गेलेली असते. तर ती दुष्यंतला सांगत असते की हे बघा, मी आता बंद करून ठेवलाय, जर पुन्यांदा वाजला तर काय करायचं तर बघतो, पण आता बाळजाबाई हाका मारायलात, त्या खाली काय म्हणायलात ते बघायला पाहिजेत. आणि मग आता कृष्णा ही तिकडनं बाळजाबाईंकडे जात असते. तर इकडे मैनावती तोपर्यंत विचार करते की बाई ग, हिला तर सासूच्या बोलण्याची काही किंमतच नाही. जाऊ दे, मरू दे, मला काय करायचं आहे, म्या जातो खाली, उगाच हिच्यामुळं मला बी वरडा खायला लागायचा. ये बाई ये, तुला जेव्हा यायचं आहे तेव्हा तू ये, म्या जातो बाई. एवढा विचार करून त्या तिकडनं निघाल्या आणि खाली यायला लागल्या. आणि तेव्हाच ह्यो समजा प्रकार घडला. त्याबरोबर दुष्यंत विचारतो, अरे पण जिन्यावरती तेल सांडलं कोणाकडून, हा मूर्खपणा केलाय कुणी? त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात, अरे दुष्यंत, आता लगीनगर म्हणलं की हे असं थोडकं मोडकं काहीतरी सांड होतच असत्या, ते समजा आम्ही बघतो नंतरच्याला. तुम्ही वरतीच थांबा, वरती थांब, तू उगाच पाय बी घसरेल तुझा, वरतीच थांब. ज्या बाळजाबाईंनी कृष्णाला पाडण्यासाठी एवढा सर्व ट्रॅप रचलेला असतो, त्यासनी स्वतःच्या लेकाची मात्र लई जास्त काळजी वाटत असते. मग आता लगेचच आता बाळजाबाई म्हणतात, अरे तिला दवाखान्यात न्या, जयकांत अरे उचल की तिला, भाऊजी उचला. त्याबरोबर जयकांत आणि त्याचे वडील लगेचच मैनावतीला उचलतात आणि तिकडनं आतमध्ये घेऊन जातात खोलीत. त्याबरोबर लगेच आता भक्ती म्हणते, म्या पटकन हे समज साफ करून घेतो, आवरतो. आणि मग ती आता लगेचच पुढे येते. त्याबरोबर लगेच आता कृष्णा म्हणते, ए भावा थांब, एक काम कर, पीठ घेऊन ये, पीठ. त्याबरोबर भक्ती म्हणते पीठ. त्यावर कृष्णा म्हणते, भाई भाई पीठ. मग आता कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे भक्तीनं पीठ आणलेलं असतं. आता भक्ती कृष्णाला विचारते, ए कृष्णे, अगं पण या पिठाचं नेमकं आता करायचं काय? त्यावर कृष्णा म्हणते, अगं भावा, आता हे पीठ आहे का नाही, ते थोडं थोडं करून समद्या पायंड्यांवरती टाक समद्या पायंड्यांवर. मग आता कृष्णाने सांगितल्याप्रमाणे भक्ती सगळ्या पायऱ्यांवर थोडं थोडं पीठ टाकत चाललेली असते. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा तिच्या हातातनं वरच्या पायऱ्यांवर जशी ती पोहोचत जाते तसा डबा घेत म्हणते, दे आता इकडनं वरनं म्या टाकतो, तू जा, तू तोवर फडकं घेऊन ये. त्यावर लगेचच आता ती म्हणते, बरं आलोच म्या कापड घेऊन. आणि स्वतः कापड आणायला निघून जाते. मग कापड आणून भक्ती कृष्णाच्या हातात देते. तर कृष्णा म्हणते, तू दे माझ्याकडं, तू स्वतः थांब, म्या करतोय. आणि मग कृष्णा हळूहळू करत आता कपड्याने पुसत खाली येत असते. आता कृष्णा जसं जसं कपड्याने पुसत खाली खाली चाललेली असते, तसं दुष्यंतसुद्धा आता तिच्या मागे मागे खाली यायला लागतो. कृष्णा साफसफाई करत असते, ती पडलेली नसते. ह्या गोष्टीचं तर बाळजाबाईंना जरा जास्तच दुःख झालेलं असतं. मग आता कृष्णा
पुसत चाललेली असताना चुकून तिचा तोल जातो आणि ती पडणार असते. पर तो पावतर दुष्यंत तिकडे येतो आणि दुष्यंत कृष्णाला सावरतो, पडण्यापासून वाचवतो. त्याबरोबर लगेचच आता हे बघून दुष्यंतच्या वडिलांना म्हणजेच अढळरावासनी तर लईच भारी वाटलेलं असतं. त्यासनी आनंद झालेला असतो की चला आपल्या लेकानं सुनेला वाचवलं. तर इकडं आता बाळजाबाई या रागारागात तिकडनं निघतात आणि सवताच्या खोलीत जायला लागतात. तोपर्यंत मुद्दामून अढळराव कृष्णाला म्हणायला लागतात, वा सुनबाई, अव मस्त की, साफसफाई तर तुम्ही एकदम जबरदस्त करता. त्याबरोबर लगेच आता कृष्णा म्हणते, व्हय साफसफाईच्या बाबतीत कोणी हात धरू शकत नाही बघा माझा. आमच्या घरला स्वातीचा गोटा, आमचं परसदार, अंगण, एवढं मोठं घर समजा काही मॅच झाडायचो की. त्याबरोबर लगेचच आता तिला अढळराव म्हणतात, वा वा चांगली गोष्ट आहे, पर दुसऱ्यानं केलेली घाण सवता काढायची सवय लावून घेऊ नका म्हणजे झालं. त्यावर कृष्णा म्हणते, मला साफसफाई लई चांगली जमत्या, पर ते चुली मोरं बसाय. त्याबरोबर लगेचच आता कृष्णाला भक्ती हाक मारते. त्यावर कृष्णा ही भक्तीकडे बघते. तर भक्ती तिला डोळ्यानं गप्प राहायला खुणवते आणि म्हणते, अगं असं काय करायल्यास, संध्याकाळी गोंधळ आहे ना व, मग गोंधळ आहे तर तू कुठं सुरू करायल्यास, हां गोंधळ आहे ना व, चल तुला तयारी करायची आहे, मी घेऊन जातो तुला तयारी करायला, चल माझ्याबरोबर. आणि मग आता कृष्णाला घेऊन भक्ती तिकडनं रूममध्ये जाते. तर दुष्यंतसुद्धा आता तिकडनं स्वतःच्या रूममध्ये जातो. त्याबरोबर लगेच आता अढळरावसुद्धा खोलीत येतात आणि म्हणत असतात, अव अर्धांगिनी, तुम्ही काय बी करायचा प्रयत्न करा, पर म्या हाय की, तुम्ही केलेला प्रत्येक डाव म्या हाणून पाडणार म्हणजे पाडणारच. तुम्हासनी जिंकू द्यायचो नाही इतक्या सहजासहजी, लक्षात ठेवा. इकडे मैनावतीला खूपच जास्त दुखत असतं. मैनावती ही आता आई गं मेले मेले मेले, कुणी मेल्यानं त्यात जिन्यावर तेल सांडलं होतं, भाड्या त्याला बघतेच जरा फैलावरच घेते चांगलं समजा नोकरासनी, असं सगळं म्हणत असते. त्याचं मेल्याचं वाटोळं होऊ दे, जिनास सापडला होता वय त्याला तेल सांडाया. त्याबरोबर आता लगेचच जयकांत म्हणतो, अगं वय मम्मी, देशील तरी किती शिव्या. त्यावर मैनावती म्हणते, म्हणजे. त्यावर जयकांत म्हणतो, अगं सवताच्याच लेकाला एवढ्या शिव्या देशील वय. त्यावर मैनावती म्हणते म्हणजे हे समज. त्यावर जयकांत म्हणतो, वय त्या जिन्यावर तेल म्याच सांडिवलं होतं. त्यावर हे ऐकून मैनावतीला लईच जास्त राग येतो जयकांतचा. मैनावती म्हणते, अरे पर कशापायी, का केलंस तू हे समज. त्यावर जयकांत म्हणतो, अगं मम्मी ते समज. त्याबरोबर आता त्या ठिकाणी बाळजाबाई आलेले असतात. तर पटकन मैनावतीच्या तोंडून गेलेलं असतं, बावळट आहेस का काय, कुठल्या जन्मावर तुला ही दुर्बुद्धी सुचली होती आणि सांगितलं कुणी होतं तुला हे समज करा, तो बी बावळट आणि तू बी बावळट. त्याबरोबर लगेचच आता जयकांत म्हणतो, अगं मम्मी ते आमसनी समज करा काकी साहेबांनी लावलं होतं. त्यावर आता काकी साहेब म्हणल्यावर लगेचच ती बाळजाबाईंकडे बघते आणि म्हणते, तुम्ही सांगितलं होतं वय, नाही तुम्ही सांगितलं होतं म्हणजे नक्कीच त्या कृष्णीलाच पाडायचा डाव असणार तुमचा, पर पडलो म्या. आता खरं तर मैनावतीला बाळजाबाईंचा पण लई राग आलेला असतो, पर गप राहण्या वाचून तिच्याकडं पर्याय नसतो. बाळजाबाई म्हणत असतात, आता तू हे समजा जे काही बघितलंस नवं ते त्या कृष्णीसाठीच होतं, पर तुला सांगितलं कुणी होतं खाली यायला, तू आली कशाला. त्यावर लगेचच गणपत म्हणतो, हिला पुढं करायची सवयच आहे. त्यावर बाळजाबाई म्हणत असते, आज जर ती कृष्णा पडली असती नवं तर तिला कळलं असतं की ही बाळजाबाई काय चीज आहे ते. तर दुसरीकडं आता कृष्णा ही दुष्यंतच्या खोलीत जायची असते. त्यामुळं आता भक्ती तिला सुंदर तयार करते आणि सांगते, हे घे हा दुधाचा ग्लास आणि जरा जपून, वावरात नाही नवऱ्याच्या खोलीत जायलास, कळलं नवं. त्यावर कृष्णा म्हणते, भय भावा. आणि मग आता ती आलेली असते दुष्यंतच्या खोलीत. कृष्णा दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा तू माझी बायको आहेस, पण आपल्या दोघांच्या नात्यात फक्त कर्तव्य असेल. त्याबरोबर आता एवढं बोलून तो ताबडतोब तिकडनं बाहेर चाललेला असतो. तर आता कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. भरलेल्या डोळ्यानं कृष्णा दुष्यंतला हाक मारत म्हणते, दुष्यंत सरकार बाहेर जाऊन तुम्ही समध्यासनी काय सांगाल. त्याबरोबर मग मात्र दुष्यंत हा जागेवरच स्तब्ध होतो. त्यावर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल.
चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.